कोरोनाची तिसरी लाट येणार आहे असं भारतातच नाही, भारतातले जाणकारच नाही, परदेशातले सर्व जाणकार बोलत आहेत. दोन लाटांना आपण फेस केलं, अनेकांचे जीव गेले, अनेक आजारी पडले, प्रचंड आर्थिक बोजा सरकार आणि लोकांवरही आला. आणि म्हणूनच मी डॉक्टर संग्राम पाटील काय वैद्यकीय तज्ञ यांच्यासोबत मी बोलणार आहे. संग्रामजी आपल्या सोबत आहेत. संग्रामजी, आपलं खूप खूप स्वागत. कोरोनाची तिसरी लाट खरी येणार आहे का? काय अभ्यास काय सांगतो? नमस्कार विलासजी. तिसरी लाट जगभर सगळीकडे येते आहे. म्हणजे युके मध्ये तिसरी लाट येऊन गेली आहे. आता युरोपात तिसरी लाट सुरू झालेली आहे. सगळीकडेच तिसरी लाट येते आहे. त्यामुळे ती भारतात येणार नाही असं अगदी छातीटोकपणे सांगणं मुश्किल आहे. कारण कोरोना ज्या पद्धतीने बिहेव करतो आहे की कोरोनाचं लसीकरण ज्या देशांमध्ये 80% झालंय, अगदी युके मध्ये 88% पेक्षा जास्त लोकांना एक डोस आणि 80% वर लोकांना दुसरा डोस देऊन झालेला आहे. 90% जास्त लोकांच्या रक्तामध्ये अँटीबॉडीज आहेत कोरोनाच्या विरोधात. तरी देखील इथे आता तिसरी लाट म्हणजे ओसरता पुन्हा अजून एक पीक आला आणि तिसऱ्या लाटेमध्ये युके आहे. रोज इकडे 40 ते 50 हजार केसेस एव्हरी डे येत आहेत. आणि युरोपमध्ये देखील हे सुरू झालेलं आहे. आता जर्मनीमध्ये हाहाकार माजलेला आहे. ऑस्ट्रियामध्ये आता लॉकडाऊन लावण्याची वेळ आलेली आहे. आणि इतर देशांमध्ये देखील आता वॅक्सिन पासपोर्ट्स आणि रेस्ट्रिक्शन्स या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. अमेरिकेमध्ये पुन्हा केसेस आता लाखभर केसेस एव्हरी डे यायला लागलेल्या आहेत. तर जगभर असं दिसतं आहे की वॅक्सिन घेतल्यानंतर किंवा पूर्वी कोविडच्या लाटा येऊन गेल्यानंतर देखील अजून पुढच्या लाटा येत आहेत. तिला तुम्ही तिसरी लाट म्हणा, चौथी म्हणा किंवा पुन्हा केसेसमध्ये सर्ज होईल असं म्हणा, पण ही दाट शक्यता आहे भारतात सुद्धा. एक गोष्ट महत्वाची आहे पण की ज्या डेल्टाच्या ज्या लाटा आता येत आहेत जगभर सगळीकडे, त्यातून भारत ऑलरेडी दुसऱ्या लाटेदरम्यान गेलेला आहे. त्यामुळे ही तिसरी लाट जी आहे हे किती स्ट्रॉंग भारतामध्ये येईल हे आताच सांगता येणार नाही. पण ती स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आहे की भारतात नोव्हेंबर डिसेंबर आपण पूर्वीपासून म्हणतो आहोत आणि अनेक तज्ज्ञ देखील म्हणतायत. पण मागच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या मध्ये देखील खूप मोठा अंतर भारतात होतं. तेवढं अंतर इतर देशांमध्ये दिसलं नव्हतं. भारतात खूप मोठं अंतर होतं. तेच या वेळेला देखील आपल्याला दिसतंय. तर कदाचित डिसेंबर जानेवारी मध्ये केसेस वाढतील. स्पेशली आता हे दिवाळी, क्रिसमस याच्या हालचालीनंतर, लोकांच्या स्थलांतरानंतर केसेसमध्ये वाढ दिसण्याची दाट शक्यता आहे. संग्रामजी, काय कारण आहे? म्हणजे तिसरी लाट येणार होती, दिवाळी नंतर येईल, दिवाळीमध्ये गर्दी होईल, सण काही थोड्या प्रमाणात साजरा करायला संधी दिली सरकारने, देशातून अनेक राज्यांनी संधी दिली. आता नेमकं कारण काय? म्हणजे कोरोना व्हायरस बदलतोय, तो संपलेला नाहीये, किंवा आपलं ऍटमॉस्फिअर जे आहे ते त्याला अधिक पोषक आहे आणि इतर व्हायरसपेक्षा कोरोना कसा वेगळा आहे? आता कोरोना जो व्हायरस आहे याचा जो प्रवास सुरू आहे हा इन्फ्लुएन्झाचा जो पॅन्डेमिक आला होता 100 वर्षापूर्वी तसाच दिसतो आहे. म्हणजे कोरोनावर आपण लस शोधतो आहोत आणि ती लस 6 महिने चालते आहे आणि 6 महिन्यानंतर लसीचा प्रभाव कमी होतो आहे. म्हणजे ज्या लसी फायझर, मॉडर्ना यासारख्या ज्या 90% वर इफेक्टिव्ह असतात सुरुवातीला, त्या 6 महिन्यांनी त्यांची उपयुक्तता अगदी 60 ते 70% येते आहे. आणि मग त्यानंतर बूस्टर द्यावा लागतो आहे. म्हणजे याचं हे एक महत्वाचं कारण आहे की लस कमी वेळासाठी उपयुक्त राहते आहे. दुसरं महत्वाचं कारण की व्हायरस बदलतो. सुरुवातीला वुहान मधला व्हायरस होता, मग अल्फा व्हायरस ब्रिटनमध्ये आढळला, मग डेल्टा व्हायरस जो इंडियामध्ये आढळला आणि इतर ठिकाणी पण व्हायरसेस आढळले, ब्राझील, साऊथ आफ्रिका. तर हा आता डेल्टा व्हायरस जो आहे हा वॅक्सिनला कमी रिस्पॉन्स देतो आहे. म्हणजे जे 90% रिस्पॉन्स अल्फा व्हायरस मध्ये होते त्याचा रिस्पॉन्स डेल्टा मध्ये 75% आला. तर ह्या सगळ्या कॉम्बिनेशनमुळे जरी वॅक्सिनेट केलं, जरी ती लाट येऊन गेली, तरी व्हायरस जर त्या समाजामध्ये असेल तर तो पुन्हा इन्फेक्ट करायला लागतो. आणि आता बहुतांश देशांमध्ये जगाच्या व्हायरस हा आता समाजात एंडेमिक झालेला आहे, म्हणजे लॉंग टर्म पाहुणा झाला आहे. आणि मग अशा वेळेला पुन्हा पोषक वातावरण झालं, पुन्हा लोकांची हालचाल झाली, गर्दी झाली, जसं दिवाळीत लोक
इकडून तिकडे जातात. तर आपल्याकडे आता काही राज्यांमध्ये केसेस वाढायला लागलेले आहेत. तसं आता अमेरिकेमध्ये थँक्स गिव्हिंग डे येतो आहे, वीकेंड, तर त्याची हालचाल झाली की त्यांच्याकडे लगेच काही आठवड्यानंतर केसेस वाढणार आहेत. तर असं प्रत्येक ठिकाणी दिसतं आहे. तर हे कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर आहे आणि हा व्हायरस आता लॉंग टर्म एंडेमिक झालेला आहे जगाच्या बहुतांश भागांमध्ये. तो सेटल झालेला आहे, त्यामुळे तो बदलत राहणार आणि तो संक्रमण करत राहणार. याला आता लॉंग टर्म डील करण्यासाठी आपल्याला उपाययोजना करावी लागणार. म्हणजे जी लस आली आहे ती तेवढी प्रभावी नाहीये. लस प्रभावी आहे. आत्ताच एक हार्वर्ड विद्यापीठ जे आहे अमेरिकेतलं, केम्ब्रिजचं, तिथल्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचा लेटेस्ट एक स्टडी आलेला आहे. त्यांनी म्हणजे त्याच्याही आधी अनेक स्टडी आलेले आहेत की लस ही डेफिनेटली प्रभावी आहे. लस ही सुरुवातीच्या अल्फा व्हायरसच्या विरोधामध्ये तर 90% जास्त प्रोटेक्शन देत होती आणि आता सुद्धा 70% पर्यंत प्रोटेक्शन आहे. आता कोवॅक्सिनचे लॅन्सेटमध्ये रिझल्ट पब्लिश झालेले आहेत बघा. त्याच्याप्रमाणे लस ही 50% यशस्वी त्यांनी सांगितलेलं आहे. अर्थात ती सुरुवातीची यशस्वीता आहे, 6 महिन्यानंतर लसीची यशस्वीता कमी होते आहे. तसं कोवॅक्सिनचंही होणं अपेक्षित आहे. पण लस ही डेफिनेटली संक्रमण कमी करते, आजाराचं गांभीर्य कमी करते आणि मृत्यूपासून 90% पर्यंत प्रोटेक्शन करते. आणि 6 महिन्यानंतर जेव्हा बूस्टर दिला जातो आहे त्यावेळेला ते प्रोटेक्शन अजून वाढतं आहे. तर लस ही परिणामकारक नाही याची कुणीही शंका ठेवू नये. लस ही परिणामकारक आहे आणि जगभर त्याच्याने जीव वाचतायत. पॅन्डेमिक मध्ये जी धावपळ झाली पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये लस शिवाय, ती आता तिसऱ्या लाटेमध्ये तेवढी धावपळ होत नाहीये. हे मी स्वतः अनुभवतो आहे. आमच्या कोविडमध्ये मी हे सगळं बघतो आहे. तर लस ही उपयुक्त आहेच, पण त्याचे लिमिटेशन्स आहेत, ते आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. पण आणखी एक महत्वाचं की समजा तिसरी लाट आली आहे, वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रयत्न केले जातात, पण एक असं असतं की आजार ज्याला होतो त्याची मानसिकता, त्याच्या शरीरातील ताकद आणि इतरच त्यांनी घेतलेली प्रिकॉशन, हे 3 मुद्दे खूप महत्वाचे असतात. लोकांमध्ये लोकांनी काय करायला पाहिजे मला सांगा. लोकांनी 3 महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्या कोविड प्रिकॉशन्स आहेत, 3C किंवा मी पंचसूत्री पण वेळोवेळी म्हणत आलेलो आहे बघा, ती पाळायची. 3C म्हणजे क्राऊड मध्ये जायचं नाही, क्लोज्ड डोअर, लोकांना जास्त शक्यतोवर भेटायचं नाही आणि क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये यायचं नाही. लोकांच्या गरज असल्याशिवाय लोकांच्या जवळ जायचं नाही, त्यांच्या घरात किंवा खोलीत बसायचं नाही आणि गर्दी क्राऊड मध्ये जायचं नाही. या 3 गोष्टी पाळायच्या. आणि मग हँड हायजीन. एवढं गंभीर अजून म्हणजे 2 वर्ष कोरोनावर आपण मात करू शकलो नाही, एवढं गंभीर आहे की आपण प्रिकॉशन घेतलीच पाहिजे. येस, कारण हे मागच्या वर्षीच एपिडेमिओलॉजिस्ट लोकांनी ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे की पुढचे 4-5 वर्ष कदाचित हे नॉर्मल होणार नाही, याचा जीवनातल्या प्रत्येक अंगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या प्रिकॉशन्स पाळाव्या लागतील. गर्दीत जाताना मास्क लावणे, हँड हायजीन आणि सोशल डिस्टन्स हे सगळं पाळावं लागणार आहे. आणि दुसरा मुद्दा जो लोकांनी लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे लसीकरण करून घ्या. जर तुमचा कुठलाही डोस दिलेला नसेल तर पहिला डोस घ्या, त्यानंतर ठरलेल्या वेळेत दुसरा डोस घ्या आणि जेव्हा गव्हर्नमेंट तिसरा डोस बूस्टर अलाउ करेल त्यावेळेला बूस्टर देखील घ्या. आणि तिसरी प्रिकॉशन ही घ्या की प्रचंड अफवा सोशल मीडियावरनं पसरतात, या सगळ्या अफवांकडे दुर्लक्ष करा. कुठल्याही पोस्ट वाचू देखील नका आणि शेअरही करू नका दुसऱ्यांना. सायंटिफिक माहिती जी गव्हर्नमेंट एजन्सीज कडनं किंवा जे ऑथेंटिक एक्सपर्ट्स आहेत या फील्ड मधले त्यांच्याकडनं आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. या 3 प्रिकॉशन जनतेला पाळाव्या लागणार आहेत. आता एक मला प्रश्न पडतो, म्हणजे आता भारताची परिस्थिती किंवा महाराष्ट्राची परिस्थिती किंवा तुम्ही आम्ही गर्दीच्या भागात राहतो, म्हणजे डेन्सिटी जी आहे प्रत्येक शहराची, पुणे प्रचंड वाढलेलं आहे, ठाणे प्रचंड वाढलेलं आहे, औरंगाबाद वाढलं आहे. आता लोकांची मानसिकताच नाहीये. ठीक आहे, कोरोना झाला होऊ दे, कोरोना झाला ती हरकत नाही, म्हणजे भुकेने मरण्यापेक्षा कोरोनाने मरण्यापेक्षा भुकेने मरू नये म्हणून हे सगळं आता खुलं, म्हणजे मंदिरं खुली करा, मस्जिद खुली करा किंवा कार्यक्रमांना संधी द्या. तुमच्या कार्यक्रमांना संधी द्या मिळते, आम्हाला का नको, आम्हाला कामाला जायचंय, ट्रेन सुरू करा. हे सगळं जे आहे चित्र, तर याच्यावर मॅनेज कसं करायला पाहिजे ऍज अ डॉक्टर म्हणून.
आणि परदेशातील लोकांचं राहणीमान किंवा ते जे फेस करतात ते म्हणून आपण कसं फेस केलं पाहिजे. भारताची संस्कृती वेगळी आहे, भारताचं कल्चर वेगळं आहे. खूप म्हणजे सण साजरे होतात की प्रचंड गर्दी होते आणि खूप श्रद्धेने लोक एकत्र होतात. अशा वेळेला काय तुमचं सजेशन आहे? माझं असं मत आहे की आपल्या श्रद्धा, भावना, मान्यता या जेवढ्या खऱ्या आहेत तेवढाच कोरोना देखील खरा आहे. कोरोना अजून गेलेला नाही. आजच्या घडीला 5 लाखाच्या वर लोक जगात कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टेड पॉझिटिव्ह येत आहेत. आज देखील अनेक हजार लोक मरत आहेत. हे चित्र आहे. मागच्या लाटांमध्ये जवळजवळ 8 लाख लोक पॉझिटिव्ह येत होते. आता सध्या 5 लाख लोक आजही पॉझिटिव्ह येत आहेत. भारतात 10,000 लोक पॉझिटिव्ह येत आहेत रिपोर्टेड आणि जवळजवळ 200 ते 300 लोक मरत आहेत. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हा आकडा 10 पट मोठा असेल. लोकांनी हा विचार करायचा. त्यामुळे बघा तुम्ही आता आपले काही नेते लोक आजारी पडलेत, काही फिल्म सृष्टीतल्या काही लोक, आता एक ऍक्ट्रेस एक्सपायर झाल्या कोरोनाने. म्हणजे कोरोना गेलेला नाहीये, कोरोना रिअल आहे आणि आजही तो समाजात आहे. आणि या सगळ्या मोठ्या व्यक्तींना ठीक आहे, त्यांना सगळे अत्यावश्यक औषध उपचार मिळतात. सर्वसामान्य माणसाला तर ते वेळेवर उपलब्ध होत नाही. म्हणून आपली काळजी आपल्याला घ्यायची, आपल्या कुटुंबाची काळजी आपल्याला घ्यायची. त्यामुळे हे जे गर्दीत जाणं, अनावश्यक प्रवास करणं हे टाळता आलं तर लोकांनी टाळावं. आणि आपणच स्वतःला प्रश्न करायचा आहे की आपला हे मानव जो समाज आहे, भारतीय समाज, आपल्याला जिवंत राहायचंय की अननेसेसरी गर्दी करून मरायचंय. म्हणून हे धार्मिक स्थळं, धार्मिक कार्यक्रम, पॉलिटिकल कार्यक्रम हे आवश्यक आहेत का? याच्याशिवाय देश चालणार नाही का? याच्याशिवाय आयुष्य चालणार नाही का? घरीच आपली पूजा अर्चा जी काय साधना असेल ती करून घेतली, घरीच लोकांनी नमाज केला किंवा वेल ऑर्गनाइज करून अगदी सुटसुटीत राहून लोकांनी मंदिरात व्हिजिट दिल्या किंवा नमाज केला, तर अशा गोष्टी देखील करता येतील. आणि या गोष्टीपेक्षा आपला जीव महत्वाचा आहे. सिर बची तो पगडी 50 असा अप्रोच ठेवून लोकांनी हे करायचं. ज्यांना आवश्यक आहे बाहेर जाणं अगदी रोजीरोटीसाठी, त्यांनी देखील प्रिकॉशन जर पाळल्या, हँड हायजीन, मास्क, सोशल डिस्टन्स, तर त्याने देखील आपलं प्रोटेक्शन होऊ शकतं. सिम्पल रूल्स आहेत, आपल्याला फॉलो करायचे आहेत आणि लॉंग टर्म फॉलो करायचे, केवळ आजसाठी नाहीये. पाटील साहेब, कोरोना माइल्ड झालाय? कोरोना माइल्ड झालाय? नाही, कोरोना माइल्ड झालेला नाही. कोरोना हा आहे तसाच आहे. पण ज्या लोकांना पूर्वी कोरोना होऊन गेला आणि ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं आहे, या लोकांमध्ये कोरोनाचं गांभीर्य कमी झालेलं आहे. म्हणजे आता माझ्या बायकोला 2 व्हॅक्सिन घेतल्यानंतर कोरोना झाला, तर तिला फ्लू सारखा तो साधा कोरोना झाला. आणि अशा अनेकांना इथे युके मध्ये तर आता 2 व्हॅक्सिन घेतल्यानंतर भरपूर लोकांना डेल्टा व्हायरसचं इन्फेक्शन होतंय. ते घरीच रिकव्हर होतात 10 दिवस. त्यांना पॅरासिटामॉल, ब्रुफेन सारख्या गोळ्या फक्त हॉस्पिटलमधून ऍडवाइस केल्या जातात. ते दवाखान्यात डॉक्टरला सुद्धा भेटत नाहीत, नर्सला पण नाहीत, आणि तो कोरोना रिकव्हर होतो. आणि मागच्या 2 लाटांमध्ये देखील कोरोना असाच होता. तरुणांना फारसं काहीच लागत नव्हतं. त्यामुळे कोरोना आहे तसाच आहे, पण लोकांची प्रतिकार शक्ती आता बदलल्यामुळे तो माइल्ड झालेला आहे. तो आता साध्या फ्लू सारखा अनेकांमध्ये झालेला आहे. पण जे ऍट्रिस्ट लोक आहेत, जे वयस्कर आहेत, किती तो डेंजरस किती आहे? किती डेंजरस आहे? म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढली आणि त्याच्यामध्ये कोरोना झाला, तो किती डेंजरस होते? जर पूर्वी कोरोना झालेला असेल तर आता हार्वर्ड विद्यापीठाचं जे लेटेस्ट संशोधन आहे त्यांच्या मताप्रमाणे एखाद्याला पूर्वीच्या लाटांमध्ये नैसर्गिक संक्रमण झालं असेल तर आता पुढे कोरोना हा नगण्य धोक्याचा आहे. म्हणजे त्यांनी अक्षरशः त्यांच्या स्टडीमध्ये 0 लोकांना याचा धोका निर्माण झालाय. आणि जर एखाद्याने डबल डोस व्हॅक्सिन घेतलं आणि आता 3रं बूस्टर मिळत आहे, तर त्यांना 90% पर्यंत प्रोटेक्शन मिळत आहे. 3 डोस घेतले तर 90+% प्रोटेक्शन आहे. 2 डोसचं डेल्टामध्ये जवळजवळ 75% प्रोटेक्शन आहे. आपल्याकडची जी कोविशिल्ड आहे तिचं 60% पर्यंत आहे, 50 to 60. कोवॅक्सिनचा त्यांनी आताच रिझल्ट सांगितलेला आहे की 50% आहे. तर हे प्रोटेक्शनच्या लेवल्स आहेत व्हॅक्सिनमध्ये. आणि नैसर्गिक संक्रमण पूर्वी कोविड झालेलं असेल तर तुम्हाला नगण्य चान्स आहे की तुमचा कोरोना गंभीर होईल आणि मृत्यू होईल. अगदी साध्या सर्दीसारखा, फ्लू सारखा तो होईल तुम्हाला. एक प्रश्न असा येतो की लहान मुलांची शाळा जी आहे ती बंद आहे. म्हणजे अनुभव मी माझ्या मुलीपासून घेतो किंवा मुलापासून घेतो की त्यांना ऑनलाईन शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. म्हणजे जे प्रत्यक्ष शाळेत जाऊन त्यांना
शिकवलं जात होतं ते पटकन कॅच करत होते. पण आता असं आहे की ऑनलाईन मोबाईलचे इतर गेम्सही त्यांच्या डोक्यात आले. फक्त समोर कोण विद्यार्थी काय बोलतोय, टीचर काय सांगताय त्याच्याकडे थोडंसं लक्ष होत नाही आणि 1-1.5 वर्ष जे आहेत त्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शाळा सुरू व्हायला हव्यात की नाही? येस, मी गेल्या 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ झालाय. मी मागच्या म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणतोय की मुलांच्या शाळा या सुरू व्हायलाच हव्यात. आणि आपल्या महाराष्ट्राच्या टास्क फोर्सने या खरं शाळा अडवून ठेवल्या होत्या त्यावेळी सुद्धा. म्हणून मी एक वर्तमानपत्रात आर्टिकल लिहिलं होतं की मुलांच्या शाळा या का सुरू झाल्या पाहिजेत, जगभरचा अनुभव काय आहे. कारण जगभर सगळ्या पश्चिमी देशांमध्ये शाळा सुरू आहेत. माझ्या मुलांची शाळा मागच्या वर्षी जुलैच्या आधीपासून सुरू आहे. त्यामुळे ते नियमित शाळेत जातात. त्यांच्या शाळेमध्ये कोणीतरी मुलगा पॉझिटिव्ह येतो, त्या मुलाच्या संपर्कातल्या मुलांना घरी पाठवलं जातं की तुम्ही टेस्ट करा. मग ते टेस्ट करतात आणि त्याची RT-PCR जर निगेटिव्ह आली तर ती मुलं पुन्हा शाळेत जातात. आता आयसोलेशन देखील बंद झालेलं आहे मुलांना. त्यामुळे मुलं शाळेत इन्फेक्शन जरी घेत असले तरी ते मरत नाहीत, त्यांना गंभीर आजार होत नाही. फक्त आता मॅनेजमेंट जे आहे की शाळेत एखादा मुलगा पॉझिटिव्ह आला तर त्याच्या संपर्कातले मुलं त्यांच्या टेस्ट झाल्या पाहिजेत, त्याच्या घरी सूचना केल्या पाहिजेत की तुम्ही लक्ष ठेवा, थोडंसं जर काही तुम्हाला शंका आली तर प्रिकॉशन्स घ्या, डॉक्टरांची मदत घ्या. अशा पद्धतीने शाळा मॅनेज कराव्या लागणार आहेत. तो सगळाच्या सगळा वर्ग घरी पाठवायची गरज नाही, सगळी शाळा बंद करायची, सील करायची अजिबात गरज नाही. फक्त जे लोक त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये क्लोज बसतात त्या बेंचवर आजूबाजूला त्या मुलांना घरी पाठवायचं आणि अशा पद्धतीने शाळा मॅनेज करायच्या आहेत. इथून पुढे सुद्धा सरकारला हेच करावं लागणार आहे. एका शाळेत एक पॉझिटिव्ह आला म्हणजे ती सगळी शाळा बंद, सील हे बंद करायचं आणि मॅच्युअरली रिस्पॉन्स द्यायचा, त्याला टॅकल करायचं. आणि जगभरचे सगळे देश असंच करतायत. अगदीच एखाद्या परिसरात खूप कोरोना वाढला, शाळेत त्याचा खूप प्रसार झाला तर ती शाळा काही दिवसासाठी परिस्थिती सावरेपर्यंत बंद करता येईल. पण ओव्हरऑल आपल्याला आता हा जो सिस्टीम रिस्पॉन्स आहे हा एक लॉंग टर्म मॅच्युअर रिस्पॉन्स एक प्लॅन करावा लागणार आहे. आणि शाळा बंद ठेवून मुलांचं नुकसान होत आहे, त्यांचा स्वतःचा धोका कुठलाही कमी होत नाहीये शाळा बंद ठेवून. उलट त्यांना इतर जे इन्फेक्शन वेळोवेळी मिळतात ज्याने त्यांची इम्युनिटी डेव्हलप होते ते इम्युनिटी त्यांची कमी होत आहे, त्यांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होत आहेत. आणि गरिबांच्या मध्यमवर्गीयाच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान तर प्रचंड झालेलं आहे. 2 वर्ष झालीत आता त्यांनी शाळा पाहिली नाही. आम्ही शाळा चालवतो, आमच्या पालकांच्या आम्ही संपर्कात असतो. मुलं ABCD 1-2 देखील विसरलेले आहेत. श्रीमंतांच्या मुलांना हे सगळं मिळतंय ऑनलाईन असल्यामुळे, पण गरीब मध्यमवर्गीयाच्या मुलांना त्या परिसरामध्ये एकही कोविडची केस नाही तरी ती मुलं घरी बसलेले आहेत. तर सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आता आणि हे सगळं बाकीचं सगळं बाजूला ठेवून शाळांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि याच्या पलीकडे जाऊन गव्हर्नमेंटने आता मुलांच्या एज्युकेशनला प्रायोरिटी ठेवलं पाहिजे. बाकी सगळं राजनीती बंद केली पाहिजे, राजकारण, विरोधी पक्ष हे ते सगळं बंद करून मुलं जे आहेत, आपलं भविष्य जे आहे, पुढची पिढी यांच्या पायाभरणीकडे आता विशेष लक्ष द्यायला पाहिजे. हे शक्य आहे, मुलांची शाळा सुरू होणं शक्य आहे. म्हणजे एका जागी थोडंसं डिस्टन्स ठेवून, पण मुलं शाळेत जाताना ते एकमेकांना टच करतील. प्रत्येक वेळी त्यांचं काय प्रिकॉशन त्यांना घेता येणार नाही, कारण लहान मुलांना सांगितलं तरी त्यांना ते हे करू शकत नाही. तर हे शक्य आहे जर मॅनेजमेंट हे सगळं करता येईल. मुलांना परदेशात सुरू झाल्यात का शाळा परदेशात? हो, माझ्या मुलांची शाळा फक्त मागच्या वेळी पहिल्या लाटेतच बंद होती. त्यानंतर ते पूर्ण शाळेत जातात कम्प्लीट. त्यांच्या शाळेमध्ये नियमित मुलं पॉझिटिव्ह निघतात, त्यावेळेला त्यांना टेस्ट करायला सांगितली जाते आणि जर त्यांच्या टेस्ट निगेटिव्ह असतील तर ते कंटिन्यू करतात, आयसोलेशन देखील नाही. पण आपल्याकडे सुद्धा जर एखाद्या शाळेमध्ये खूप जास्त गर्दी असेल तर त्या शाळा 2 शिफ्ट्समध्ये भरवता येतील. अल्टरनेट डे मुलांना बोलवता येईल, म्हणजे अर्धा वर्ग सोमवारी बोलवायचा, दुसरा अर्धा वर्ग मंगळवारी बोलवायचा आणि उरलेला अभ्यास त्यांना घरी करायला सांगायचा. अशा पद्धतीने आपल्याला शाळा मॅनेज करता येतील. नाही अल्टरनेट डे, आठवड्यातून 2 दिवस मुलांना बोलवा आणि कमी मुलांमध्ये शाळा भरवा. पण मुलांचं शाळेत येणं खूप आवश्यक आहे. त्याच्याने त्यांची नैसर्गिक वाढ जी आहे ती आणि त्यांचे एज्युकेशनल ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या देखील पूर्ण होतील. आणि सगळीकडे जगभर हे मॅनेज होत आहेत. सगळीकडे मोस्ट कंट्रीजमध्ये, ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत तिथे या शाळा फुल फ्लेज सुरू झालेल्या आहेत, इन पर्सन, ऑनलाईन नाही. लहान मुलांना लसीकरण दिलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? की
म्हणजे पहिल्या तर महिला घाबरत होत्या की लस नाही, आणि अजूनही परदेशातील लोक म्हणतात लस नाही घेणार, ते काहीतरी विचित्र असतं. तर प्रश्न असा होतो की लहान मुलांना जे शाळेत जाणार आहेत त्यांना त्याचं लसीकरण झालं पाहिजे. आता हा जो मुद्दा आहे, पूर्वी सुरुवातीला थोडी शंका होती लसीकरणाबद्दल, सेफ्टी बद्दल, पण आता प्रूव्ह झालेलं आहे की लहान मुलं जे आहेत त्यांना लसमुळे चांगली इम्युनिटी डेव्हलप होते आणि ती सेफ देखील आहे ती इम्युनिटी. त्यामुळे आता जगभर जे डेव्हलप कंट्रीज आहेत, अमेरिका, युरोप, UK, आता माझ्या मुलांना पहिला डोस लसीकरणाचा दिला गेलाय आणि जे ऍट-रिस्क मुलं आहेत त्यांना दुसरा डोस देखील दिला जातोय. आता UK मध्ये 5 वर्षाच्या वरच्या मुलांचा जो गट आहे त्यांना देखील लसीकरण अलाउ केलं गेलेलं आहे. तर त्यांना त्याच्यातून प्रोटेक्शन मिळतं आहे आणि त्याच्यातून त्यांना कुठलाही धोका फारसा होत नाहीये. एक रेअर पॉसिबिलिटी जी RNA व्हायरसेस मध्ये होऊ शकते ती रेअर आहे आणि भारतात एकही त्या प्रकारचं व्हॅक्सिन नाहीये, फायझर, मॉडर्ना, त्यामुळे आपल्याला ती पण चिंता करायची गरज नाही. तर लहान मुलं त्यातल्या त्यात जे ऍक्टिव्ह जो ग्रुप आहे मुलांचा 12 ते 18 वर्षातले जे वय आहेत की ज्यांच्यातून प्रसार होतो, या मुलांना व्हॅक्सिनेशन आता करायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या मार्फत इतरांना जे पसरू शकतं त्याचं प्रमाण कमी होईल आणि त्यांचंही प्रोटेक्शन होईल. पुढे मागे जर काही म्युटेशनमुळे रिस्क वाढली तर त्यांचं देखील प्रोटेक्शन त्यामुळे होऊ शकतं. आणखी एक महत्वाचं हे आहे की 2 डोस ज्यांचे कम्प्लीट झाले त्यांनाही कोरोना, तर बूस्टर डोस जो आहे तो कंपल्सरी आहे, घेतलाच पाहिजे. बूस्टर डोस भारतात अजून उपलब्ध नाहीये ऑफिशियली, पण तो इतर देशांमध्ये, आता इस्रायल, युरोप, UK मध्ये मी बूस्टर घेतलाय. आम्हाला सगळ्या हेल्थ केअर स्टाफला बूस्टर मिळालेला आहे आणि आता 40 वर्षाच्या सगळ्या लोकांना इथे UK मध्ये बूस्टर दिला जातो आहे. अमेरिकेच्या CDCने बूस्टर आता रिकमेंड केलेला आहे. युरोपातल्या देशांमध्ये बूस्टर दिला जातो आहे, इस्रायलमध्ये दिला आहे. आणि बूस्टर या मेजॉरिटी ठिकाणी बूस्टरमुळे चांगलं प्रोटेक्शन मिळतंय. म्हणजे डेल्टामध्ये 2 डोस घेतल्यानंतर जे प्रोटेक्शन आता कमी झालं होतं 6 महिन्यांनी, 60-70% आलं होतं, ते बूस्टरमुळे पुन्हा 90% जास्त झालेलं आहे. त्यामुळे बूस्टर युजफुल आहे आणि बूस्टर सेफ देखील आहे. मग बदललेल्या व्हायरसच्या परिस्थितीमध्ये जेव्हा लोकांना व्हॅक्सिन घेतल्यानंतर 6-8 महिन्यांनी पुन्हा संक्रमण होत आहे, तिसऱ्या लाटेचा धोका आहे, अशा वेळेला बूस्टरमुळे प्रोटेक्शन होईल. हा जगाचा अनुभव आहे. त्यामुळे आपल्याकडे देखील आता सध्या ठीक आहे, पहिला आणि दुसरा डोसच आपला अजून झालेला नाही. अजून 30% कमी लोकांना 2 डोस मिळाले आहेत भारतात आणि 1 डोस जो आहे तो जास्त लोकांना मिळालेला आहे, 100 करोडच्या वर लोकांना मिळालेला आहे. पण मोठ्या संख्येने लोक अजूनही पहिला आणि दुसरा डोस न मिळालेले आहेत. या लोकांना पहिला दुसरा डोस ताबडतोब मोठ्या स्पीडने देऊन बूस्टरची तयारी गव्हर्नमेंटने केली पाहिजे आणि मुलांच्या पण व्हॅक्सिनेशनची तयारी केली पाहिजे. कारण तिसरी लाट जर दुर्दैवाने आपल्याकडे सुरू झाली तर आपल्याला बूस्टर आणि मुलांचं व्हॅक्सिनेशन या गोष्टी जर आपण आधीच करून ठेवलेल्या असतील तर अगदी शांततेने, आनंदाने आपण तिसऱ्या लाटेला मॅच्युअरली फेस करू शकतो. आणि जर आपण यात मागे असू व्हॅक्सिनेशन मध्ये तर आपला मात्र पुन्हा गोंधळ उडू शकतो. 2 प्रश्न, म्हणजे हा प्रश्न मला माझ्यासाठी खूप महत्वाचा एक पत्रकार म्हणून, की परदेशातील नियोजन आणि भारताचं नियोजन काय कंपॅरिझन कराल? खरं तर विलासजी, प्रत्येक देशामध्ये काही ना काही अडचणी आहेतच. म्हणजे किती चांगलं काम केलेलं असलं एखाद्या गव्हर्नमेंटने तरी त्याचे म्हणजे त्यांच्यावर टीका या ना त्या स्वरूपाने काय चुकलं, काय चांगलं होऊ शकलं असतं याचं अवलोकन यंत्रणा करत असतात. तर UK मध्ये कशा पद्धतीने चुका झाल्या, काय करता येऊ शकलं असतं याचं आता पुढे यायला लागलंय मत. मला वाटतं की अशी जी प्रोसेस आहे सिस्टमिक अनालिसिसची, भारतात या प्रोसेसकडे कोणी लक्षच देत नाहीये की काय काय चुका झाल्या. आपली लोक फक्त इलेक्शनचे अजेंडे, धार्मिक अजेंडे याच्यात व्यस्त आहेत आणि जो तो आपल्या आपल्या कामाला लागला, पुन्हा राजकारण जैसे ते झालेलं आहे. म्हणजे आपण त्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटांमध्ये जे लाखो लोक मेले, जवळजवळ 50 लाख लोक मृत्यू झालेत भारतात असा इंटरनॅशनल एजन्सीज म्हणतायत, त्याच्यातून काही धडा घेतलाय का? काही सिस्टम चेंज करण्यासाठी आपण काही पावलं उचलतो आहोत का, हे बघणं गरजेचं आहे. आणि आपली प्रायोरिटी आता तरी काय आहे? हेल्थ ही प्रायोरिटी आहे का वेगळ्याच काही गोष्टी आपली प्रायोरिटी आहेत? तर मला वाटतं हा फरक भारतात आणि पश्चिमी ज्या डेव्हलप्ड इकॉनॉमीज आहेत याच्यामध्ये हा फरक दिसतोय. उदाहरणार्थ जपान आहे, सिंगापूर आहे, हाँगकाँग आहे,
युरोप, अमेरिका, UK आहे, इथे हेल्थ, वॅक्सिनेशन तयारी करणे, जास्त पेशंट झाले तर बेड्स तयार करणे, ICU बेड तयार करणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या प्रायोरिटाईज करून काम केलं जातं. भारतात काही स्टेट्समध्ये हे काम सुरू आहे, काही स्टेट्समध्ये खूप फोकस्ड काम आहे, पण ओव्हरऑल इन जनरल जर बघितलं तर तेवढा फोकस दिसत नाही, हेल्थ हा अजेंडा दिसत नाही. एक महत्वाचं आहे, मी काही कमेंट वाचण्याचा प्रयत्न करतोय पण माझा फेसबुक अकाउंट मध्ये मला कमेंट मिळत नाहीये. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर विचार कराल की काही ठिकाणी मी फेसबुकवर माझे काही परदेशातले मित्र आहेत, म्हणजे तुम्ही पासपोर्ट जो आहे तो वॅक्सिनेशन झाल्याशिवाय दिला जात नाही, म्हणजे प्रवास करायला संधी दिली जाते, असं प्रोटेस्ट पण झालंय अनेक ठिकाणी. तर तिकडची काय परिस्थिती आहे? तिकडचे लोकही खूप अग्रेसिव्ह झालेत. मला आठवतं की ऑस्ट्रेलिया असेल किंवा इतर अमेरिकेमध्ये सुद्धा प्रोटेस्ट झाला, जो बायडनच्या विरोधात खूप नारेबाजी झाली आणि लोक रस्त्यावर उतरले की सगळं खुलं करा. तर तिथली मानसिकता काय लोकांची? कारण अमेरिका म्हटल्यावर रूल फॉलो करणारी लोक आहेत, इतर देशामध्ये रूल तोडणारी लोक आहेत. तर अमेरिकेमध्ये असं का होतंय की लोक रस्त्यावर उतरलेत की आता वॅक्सिनेशन बंद करा, सगळं सुरू करा? हे आता प्रत्येक ठिकाणी आहेत, असे वॅक्सिनेशनच्या विरोधात लोक आहेत किंवा जे रेस्ट्रिक्शन्स गव्हर्नमेंट लावतं कोरोनामध्ये त्याच्या विरोधात बोलणारे, मानवी स्वातंत्र्य, मानवी हक्क विरुद्ध कोरोनाच्या रेस्ट्रिक्शन्स याच्यावर भांडणं सुरू आहेत. पण ओव्हरऑल काही ठिकाणी लोक रस्त्यावर मोर्चे काढायला देखील आले आणि आता आमच्याकडे माझ्या इथल्या शहरात सुद्धा लोक बोर्ड घेऊन उभे होते की मुलांच्या से नो टू चिल्ड्रन्स वॅक्सिनेशन, से नो टू बूस्टर वगैरे. तर हे वेगवेगळ्या विचारधारा असतात, पण ओव्हरऑल असं काही ते व्हायलंट असं कुठलं फार कुठे दिसलं नाही की लोकांनी अगदी रस्त्यावर येऊन खूप प्रतिकार केला आणि त्यामुळे सिस्टम डिस्टर्ब झाल्या. लोक प्रतिकार जरी केला तरी तो एक सिस्टमिक मार्गाने प्रतिकार करतात, त्या विरोधात मत मांडतात. पण व्हॅक्सिनच्या विरोधात जो विरोध आहे व्हॅक्सिन बद्दल, तो आता हळूहळू कमी होतोय. जसं लोकांच्या लक्षात येतंय की व्हॅक्सिन न घेतलेल्या लोकांमध्ये हॉस्पिटल ऍडमिशन किंवा मृत्यूचं प्रमाण जास्त आहे, हे बघून आता व्हॅक्सिनला विरोध करणारे जे लोक आहेत यांचं प्रमाण, यांचा विरोध देखील कमी होतोय आणि लोकांना लक्षात येत आहे की व्हॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट. आणि हे देखील लक्षात येत आहे की कोरोनाचे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत याच्यामुळे प्रसार कमी होतो, स्लो होतो आणि मग हेल्थ सिस्टमला वेळ मिळतो तयारी करायला, गव्हर्नमेंटला वेळ मिळतो तयारी करायला. हे देखील आता प्रूव्ह झालंय, म्हणजे एव्हिडन्सच्या आधारावर प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे हे विरोध जरी होत असले तरी आता हे लॉंग टर्म प्रोसेस आहे. लोक सुद्धा उभारलेत, लोकांचे व्यवसाय बुडतात, त्यामुळे हे विरोध करणारे पुढे येतीलच की ज्यांचे हॉटेल्स किंवा इतर जे व्यवसाय बुडतात हे सुरू आहेत. पण असा प्रमुख तो मुद्दा नाही, हा विरोध जो आहे हा खूप मोठा मुद्दा नाही. महाराष्ट्र सरकारला तुम्ही काय सल्ला द्याल? उद्धव ठाकरे यांना काय सल्ला द्याल? माझा महाराष्ट्र सरकारला, खरं म्हणजे मी संपर्कात असतो अधूनमधून ठाकरे साहेबांच्या, पण माझा तरी जाहीर त्यांच्यासाठी एक असा सल्ला, एक कोरोनामध्ये काम करणारा, कोरोनाचा अभ्यास करणारा एक एज्युकेटर म्हणून असा सल्ला आहे की गेट रेडी फॉर थर्ड वेव्ह. आणि ते तयार आहेत, म्हणजे मी असं नाही म्हणत की ते म्हणत नाहीत, कारण मी आरोग्य मंत्र्यांना ऐकत असतो, त्यांची तयारी आहेच. वॅक्सिनेशनसाठी अजून दबाव टाका सेंट्रल गव्हर्नमेंटवर, वॅक्सिनेट करा, प्रत्येक व्यक्ती जो इलिजिबल आहे त्याला वॅक्सिनेशन करायचं. आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जी टीम जमवली होती ती टीम डिझॉल्व्ह करू नका, ती टीम तयार ठेवा, कारण कधी पण त्या टीमची गरज लागू शकते आपल्याला. त्यामुळे त्या कोरोना वॉरियर्सला धरून ठेवा, त्यांचं ट्रेनिंग, त्यांचं जे अपडेटिंग आहे ते ठेवा. आणि इथून पुढे जो कोरोनाची लाट येईल ती एव्हिडन्स बेस्ड पद्धतीने मॅनेज केली पाहिजे. म्हणजे रेमडेसिवीरचं जे राजकारण झालं अनावश्यक, म्हणजे एकीकडे आमच्यासारखे लोक सांगत होते की रेमडेसिवीर हे अनावश्यक आहे, देऊ नका, याच्याने धोका जास्त होतो, आणि दुसरीकडे गव्हर्नमेंट रेमडेसिवीर उपलब्ध करून देणे याच्यात शक्ती वाया घालवत होती, याच्यात पैसा वाया घालवत होती. तर हे करू नका. लोकांना गाईडलाईन्स द्या, डॉक्टरांना, की कोरोनाच्या पेशंट्समध्ये सिटी स्कॅन करू नका, रेमडेसिवीर देऊ नका, अनावश्यक अँटीबायोटिक देऊ नका, अनावश्यक हॉस्पिटल ऍडमिशन करू नका. जे गरज आहे तेवढंच करा, मॅच्युअरली ट्रीटमेंट करा, असं गव्हर्नमेंट सेंटर्स आणि प्रायव्हेट सेंटर्सला देखील निर्देश द्या आणि ते तंतोतंत पाळा. म्हणजे आतापर्यंत जो वर्ष
2 वर्षामध्ये जो एव्हिडन्स जमा झाला आहे त्या एव्हिडन्सच्या आधारावर मॅनेजमेंट करा. आणि हे कोरोनाच्या व्हॅक्सिनच्या विरोधात याच्या विरोधात हे जे बोलणारे लोक, राजकारण करणारे लोक, यांना सांगा, शटअप म्हणून सांगा की तुम्ही हे नॉनसेन्स बंद करा आणि आम्हाला काम करू द्या, त्याचं राजकारण करू देऊ नका. हे कुठले तरी अध्यात्मातले बुवा बाबा येतात आणि व्हॅक्सिनच्या विरोधात बोलतात. डोंट बी लिनियंट टू देम, बी स्ट्रिक्ट, ऍक्ट. आणि त्यांना गप बसायला सांगा. कोरोना गेल्यानंतर मग सुरू करा म्हणावं. आणि खरं व्हॅक्सिन घेत नसतील हे लोक तर त्यांना सांगा की तुम्ही व्हॅक्सिन घेत नसाल तर तुम्हाला पब्लिक प्रोग्राम करायला पण बंदी करतो आम्ही. हा नियम आणला पाहिजे गव्हर्नमेंटने. जे जे व्हॅक्सिनेट झालेले नाहीयेत त्यांना पब्लिकमध्ये असे प्रोग्राम करायला जाऊ देऊ नका, म्हणजे लोकांना धडा मिळेल आणि त्यातून एक आदर्श घडेल.